आणि आता रत्नागिरीमधून पावसासंदर्भातली बातमी समोर येते। रत्नागिरीत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी, देवरुख आणि लांजामध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते। रत्नागिरीतल्या खेडमध्ये जगबुडी नदी अजून सुद्धा इशारा पातळीवरच आहे। सध्या काल या ठिकाणचा पावसाचा जोर ओसरला असला तरी आज सुद्धा इथे इशारा देण्यात आलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, काय सांगाल? या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सध्याची रत्नागिरीमध्ये काय परिस्थिती आहे? मोहिनी, पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतलेली होती, मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळतो आहे। गेल्या 24 तासांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 47 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झालेला आहे। तर जो दक्षिण रत्नागिरी आहे त्या दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळतोय। खास करून किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर किनारपट्टी भागामध्ये ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वारे वाहतील असा इशारा हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। आणि त्याच अनुषंगानं सध्या पावसाची दमदार बॅटिंग या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। पावसाच्या ज्या सरी आहेत त्या सकाळपासूनच या ठिकाणी बरसताना पाहायला मिळत आहेत। तर आता गेल्या अर्ध्या तासापासून पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे आणि किनारपट्टी भागात देखील या ठिकाणी वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळताना पाहायला मिळतोय। आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असा इशारा हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। आपण सध्या मिरज नागपूर या हायवेवरती आहोत। तुम्ही बघू शकता की सध्या पूर्ण जो पाऊस आहे तो जोरदार या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळतो आहे। पहाटे